आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 1557वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. काम क्रोध माझे जिताती शरीरी, कवळे ते वरी बोलतसे. कैसा सरता झालो तुझ्या पायी, पांडुरंगा काही नकळे हे. पुराणीची ग्वाही वदतील संत, तैशे नाही चित्त शुद्ध झाले. तुका म्हणे मज आणुनी अनुभवा, दाखवी हे देवा साच खरे. कैसा सरता झालो तुझ्या पायी, पांडुरंगा काही नकळे हे. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. आज हारेदिनी आहे, एकादशी आहे, मकर संक्रांती आहे आणि तिसरं पर्व सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांचा समाधी सोहळा. या 3 संगमानिमित्त माझ्या जीवनामध्ये हे दुसरं चिंतन मी आज माझ्या जीवनामध्ये मांडत आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, काम क्रोध माझे जिताती शरीरी, कवळे ते वरी बोलतसे. कारण आपण काम आणि क्रोध याच्याबद्दल नाथ महाराजाचं जे भारुड आहे, अशी ही थट्टा भल्या भल्याची लावीला बट्टा. या भारुडामध्ये 9 चरणामध्ये कामानं कुणाकुणाला बट्टा लावलेला आहे. ब्रह्मदेवाच्या जीवनामध्ये अहंकार आला कामामुळे, नारदाची नारदी झाली कामामुळे, द्रौपदीला अहंकार आला, भस्मासूर कामामुळे त्याच्या जीवनामध्ये भस्म होऊन गेला, वाली तो प्राणाला मुकला, आणि सोन्याची नगरी असणारा रावण, कारण महान शिवभक्त रावण त्याच्या जीवनामध्ये त्यालाही प्राणाला मुकावं लागलं. असे हे काम क्रोध आपल्या जीवनामध्ये वैरी आहेत आणि त्याच्याबद्दल आज आपल्याला चिंतन मांडायचं आहे. म्हणून काम क्रोध हे जिंकणं सोपं आहे का? आपलं शास्त्र सांगतं की जीवनामध्ये 4 पुरुषार्थ, धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष, हे 4 पुरुषार्थ मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून माऊली म्हणतात, या कारणे कामे ती त्रिपुरुष युगमे, मिळती जेथ जन्मे अवघे जोग. जिथं त्रि आणि पुरुष एकत्र येतात म्हणजे लग्न करतात, लग्न करून त्यांच्या जीवनामध्ये सुंदर असा संसार करतात आणि म्हणून या जगाची उत्पत्ती होते. म्हणून काम चांगलं आहे आपल्या जीवनामध्ये, मात्र त्या कामाला जिंकलं पाहिजे किंवा कामाला आपल्या अधीन करून घेतलं पाहिजे. म्हणून महाराजांनी जो पहिल्या चरणामध्ये जिताती हा जो शब्द उच्चारलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा हा शब्द आहे आणि या शब्दाभोवतीच या पहिल्या चरणाचं गूढ दडलेलं आहे. म्हणून काम कसं आहे याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर माऊली म्हणतात, मनोनी नरकानी स्वर्गू, नवे पाप पुण्य भागू, जे दोन्ही ठाई सुख भोगू, कामाची तो. कारण माऊली सांगतात आपल्या जीवनामध्ये स्वर्ग आणि नरक, पाप आणि ही पुण्य, ही 2 ठिकाणं कारण वेगवेगळे नाहीतच. कारण दोन्हीही ठिकाणं तिथं सुख मिळतं आणि ते सुख भोगण्यासाठी जीव, कारण नरकामध्येही सुख भोगतो, कामाचं सुख भोगतो, आणि स्वर्गामध्येही इंद्र चंद्र त्यांच्या जीवनामध्ये अप्सराचं सुख भोगतात. त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून कामावर तुमचा विजय कसा मिळवला पाहिजे, काम तुमच्या अधीन कसा करून घेतला पाहिजे, म्हणून महाराजांनी जो शब्द उच्चारलेला आहे अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ कुठं डिक्शनरीमध्ये नाही, जिताती. कारण जिताती शब्दाचा अर्थ व्याकरणामध्येही नाही. जित या शब्दाचा व्याकरणामध्ये अर्थ सापडतो. जित म्हणजे जिवंत असणे,
जित्ती म्हणजे जिवंत असताना. म्हणून आपल्या जीवनामध्ये मनुष्याचं जीवन त्याला मिळालं, ज्याला देह मिळाला, त्याच्या जीवनामध्ये हे उपजताच जन्मताच तुमच्या जीवनामध्ये काम हा तुमच्या जीवनामध्ये येतो, किंवा काम आपल्या ह्या शरीरामध्ये आहेच. म्हणून त्या कामाचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये कसा करायचा, धनाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करायचा, ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करायचा. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंतानं 2 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत. एक आसुरी वृत्तीचे लोक आहेत आणि एक देववृत्तीचे लोक आहेत. आता देववृत्तीच्या लोकांमध्येही त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कामानं सोडलेलं नाही. आपण तर सामान्य जीव आहोत, म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या कामापासून मुक्त होण्यासाठी 2च पर्याय आहेत. कारण काम म्हणजे ही शक्ती आहे. कारण तुमच्या जीवनामध्ये त्या शक्तीचा उपयोग तुम्ही कसा करायचा, जी शक्ती, कारण जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये काम म्हणजे कमरेच्या खाली त्या शक्तीचा उपयोग करतो, त्या शक्तीमधून तुमच्या जीवनामध्ये काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार हे विकारच वाढतात. ह्या विकारानं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्हालाही सुख मिळत नाही आणि तुमच्यासोबत असणाऱ्यांनाही सुख मिळत नाही. म्हणून कामाचा जर तुमच्या जीवनामध्ये योग्य उपयोग करायचा असेल, शक्तीचा तुमच्या जीवनामध्ये योग्य उपयोग करायचा असेल, तीच शक्ती कारण ब्रह्मरंध्रामध्ये घेऊन जावी, म्हणजे मस्तिष्कमध्ये आपली ती शक्ती घेऊन जावी. मग त्या शक्तीने तुमच्या चेहऱ्यावर असं तेज येतं, कारण तुमचा चेहऱ्यावरलं तेज समोरचा पाहताच त्याच्या जीवनामध्ये त्याला लक्षात येतं की याच्या चेहऱ्यावर भयानक तेज आहे. त्याच्या डोळ्याची दृष्टी बदलते आणि तुमच्या वाणीही तुमच्या जीवनामध्ये बदलते. त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये वाणी वाटत जे शब्द येतात ते कवळे येतात. त्याच्यामध्ये अहंकार नाही, त्याच्यामध्ये लोभ नाही, त्याच्यामध्ये क्रोध नाही. असे शब्द तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी म्हणून महाराज जे जिताती म्हणतात. म्हणून हा जिताती शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून मैंदमुखीचा कवळा भाव अंतरी निराळा. कारण या जगामध्ये कवळं बोलणारे भरपूर लोक आहेत, पण त्यांच्या अंतःकरणामधला भाव कळणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. म्हणून आपण इथंच फसलो जातो, कारण त्याच्या अंतःकरणामधला भाव कळत नाही. एखादा मनुष्य कडू बोलतो, पण त्याच्या अंतःकरणाचा भाव शुद्ध असतो. म्हणून आशाची संगत तुमच्या जीवनामध्ये चालेल, पण मैंदमुखीचा कवळा गोड बोलणार आहे, पण त्या गोड बोलणाराच तुमच्या जीवनामध्ये तो घात करणार आहे. त्याची संगती तुमच्या जीवनामध्ये काही कामाची नाही. म्हणून अंतःकरणामध्ये जो असणारा भाव आहे, म्हणून तो भाव कळणं, कारण बऱ्याच लोकाला त्यांच्या जीवनामध्ये कळतो आणि काही लोकाला कळत नाही. कारण आपल्या जीवनामध्ये अंतःकरणातला भाव कारण कळतो, डोळ्याची भाषा कळते आणि तोंडाची भाषा कळते. म्हणून काही वेळेस आपण त्या समोरच्या व्यक्तीला त्याच्या अंतःकरणातला भाव वेगळा असतो, तोंडाने कवळं कवळं गोड बोलतो, म्हणून इकडून आपण त्याला खमंग असं उत्तर दिलं जातं. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही काम ही शक्ती आहे. या शक्तीचा तुमच्या जीवनामध्ये जर चांगला उपयोग केला तर तीच शक्ती तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहत नाही, असं महाराज अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, कैसा मी सरता झालो तुझ्या पायी, पांडुरंगा काही न कळे हे. आता इथं 2ऱ्या चरणामध्येही महाराजांनी सरता हा शब्द अत्यंत मौल्यवान आहे. या सरता शब्दाभोवतीच 2ऱ्या चरणाचा अर्थ दडलेला आहे. म्हणून महाराज स्वतःच्या अनुभव सांगतात, अनुभवामधून बोलतात. महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये काम क्रोधावर विजय मिळविलेला आहे. काम क्रोध त्यांच्या अधीन करून घेतलेले आहेत. म्हणून महाराजाचे जीवनामध्ये महाराजाचे पाय हे भगवंताच्या चरणापाशी आहेत. म्हणून सरता हा शब्द महाराजांनी जो उच्चारलेला आहे त्याच्याबद्दल माऊली काय म्हणतात,
ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू. एरवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी या सहज स्थिती भक्ती नाम. कारण माऊली म्हणतात, सहज विचार करून पाहिलं तर भक्ती ही पहिली नाही, भक्ती दुसरी नाही, भक्ती तिसरी नाही ना, भक्ती चौथी नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आधी भक्ती कळाली पाहिजे. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे सहज प्रवृत्ती आहे. त्या सहज प्रवृत्तीमध्ये तुमचा अहंकार नसला पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचा दंभ नसला पाहिजे. कारण ही सहज जी प्रवृत्ती आहे, जसं लहान लेकरू त्याच्या जीवनामध्ये कोणतंही कर्म करीत असताना त्याच्या मनामध्ये द्वेष नसतो, मत्सर नसतो, लोभ नसतो, कारण सहज करतो. ही सहज प्रवृत्तीनं केलेली जे कर्म आहे तुमच्या जीवनामध्ये, तीच भक्ती आहे. म्हणून माऊलींनी, कारण या 9 विधा भक्तीला मान्यता दिलेलीच नाही. हरिपाठाच्या 6व्या अभंगावर चिंतन मांडताना माऊलीने स्पष्ट सांगितलेलं आहे, हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय यांनीही त्यांच्या जीवनामध्ये भक्तीबद्दल स्पष्ट सांगितलेलं आहे. न ऐकावी कानी तयाचे ते बोल, भक्तिविन फोल ज्ञान सांगे. ज्याला भक्तीच कळालेली नाही, तो जगाला जर ज्ञान सांगत असत, तो सांगत, पण तुमच्या जीवनामध्ये त्याच्या मुखामधलं ती भागवत कथा, रामकथा, कीर्तन ते ऐकू नये. कारण महाराज सांगतात फोल आहे ते. कारण तुमच्या जीवनामध्ये ते ऐकलं तर तुमचा वेळ वाया जाणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला आधी भक्ती कळावी. म्हणून महाराजाच्या जीवनामध्ये त्यांना भक्ती कळालेली आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जिताती कामावर त्यांनी विजय मिळवलेला आहे, असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, पुराणाची ग्वाही वदतील संत, तैसे नाही चित्त शुद्ध झाले. कारण महाराजांनी हा अभंग करून 350 पावणे 400 वर्षे झालं. या कलियुगामध्ये आपण ज्याला संत म्हणतो, आणि त्या संताच्या मुखामधली कथा पुराणामधली तो ग्वाही देतो. म्हणून भागवत कथा, रामकथा आपल्या जीवनामध्ये आपण ऐकतो, किंवा कीर्तन आपल्या जीवनामध्ये ऐकतो. तो रामायणामधली एखादी कथा सांगतो, किंवा सुखदेव महाराजांनी परीक्षितीला भागवत सांगितलं, किंवा गोकर्णानं आपल्या भावाच्या उद्धारासाठी, धुंदुकारीसाठी भागवत कथा केली, असं सांगतो त्याच्या जीवनामध्ये. कारण 7 दिवसामध्ये त्यांनी उद्धार करून घेतला. कारण या जगामध्ये 7च दिवस आहेत. 8वा दिवस पहिलंही नव्हता आणि इथून पुढेही येणार नाही. कारण रामकृष्ण जेवढे संत महात्मे या जगामध्ये आले, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, हे 7 दिवसामध्येच आले. आणि त्यांनी 7 दिवसामध्येच त्यांच्या जीवनामध्ये, कारण त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे. आपल्याही जीवनामध्ये जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर 7च दिवस लागतात. म्हणून कुणाच्या मुखामधली पुराणाची कथा ऐकून आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होत नाही. कुणालाही कथा सांगून तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होत नाही. तैसे, कारण नाही चित्त शुद्ध झाले. आपल्या जीवनामध्ये चित्तच शुद्ध झालं नाही. कारण अंतकरण चतुष्टीपैकी मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, कारण हे 4 हे जे आहेत अंतकरणामध्ये, कारण याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. मनाला जिंकलं पाहिजे. बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. हे 4 जणाला जिंकल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुमचं चित्त शुद्ध होणार नाही. तुम्हाला पहिल्या चरणामध्ये जी महाराजांनी जिताती सांगितलेलं आहे, 2ऱ्या चरणामध्ये सरता, हे भक्ती तुमच्या जीवनामध्ये कळाल्याशिवाय तुमचा अंतकरण शुद्ध होणार नाही. आणि एकदा अंतकरण शुद्ध झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये भक्ती करावी. कारण नंतर तुम्ही त्या जिताती काम क्रोधाला तुमच्या जीवनामध्ये जिंकून घ्यावं, मग अहंकारालाही तुमच्या जीवनामध्ये जिंकलं जातं, असं महाराज अभंगाच्या
तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे मज आणून अनुभवा, दाखवी हे देवा साच खरे. आता अनुभवाशिवाय आपल्या जीवनामध्ये बोलू नये. महाराज म्हणतात, मला अनुभव आणून दे त्या भगवंताला. आणि अनुभव त्यांच्या जीवनामध्ये, महाराजाच्या जीवनामध्ये आलेला आहे. साच खरे. साच खरे हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे महाराजाच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झालेली आहे, म्हणून ते ज्ञान जगाला सांगतात. म्हणून महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये अभंग केलेले आहेत. आपल्याही जीवनामध्ये जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, असा अनुभव प्राप्त झालेल्या महात्म्याच्या संगतीमध्ये राहावं लागतं. म्हणून साच खरे ह्याच्याबद्दल माऊली काय म्हणतात ते आपण पाहू. तेही अपपन करूनही निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साचाचे निरूप होऊन ठेले. कारण माऊली म्हणतात, ज्या मनुष्याला देह प्राप्त झालेला असताना, त्याच्या जीवनामध्ये संसार करीत असताना त्याचा, कारण जो देह आहे, देह आपल्या जीवनामध्ये हा नाशवंतच आहे. आपला अंतःकरण शुद्ध करून घेतलं पाहिजे. आणि या संसारामध्ये असून, या देहामध्ये असून आपण आलिप्त झालं पाहिजे. आलिप्त होऊन आपण त्या साच खरे म्हणजे त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. एकदा अनुभूती त्या भगवंताची आली तर ही अनुभूती तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी तुम्हाला संताला शरण जावं लागेल. ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे अशा महात्म्याला तुमच्या जीवनामध्ये शरण जावं लागेल. अशा महात्म्याला शरण गेल्यावरच ते तुम्हाला ते भगवंत प्राप्तीचा मार्ग सांगतील, असं महाराज या शेवटच्या चरणामधून सांगतात. आता आपलं थोडं सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांच्याबद्दल थोडं बोलायचं आहे. कारण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांचं चरित्र, कारण पहिल्या अध्यायामध्ये, कारण स्वामी म्हणतात, तये दिनी कचेरी बरखास्त, झाले असे त्वरित, राजा भोजन कोरिनी स्वस्त, आनंदे निद्रिस्त झाला, स्वप्नी येवोनी श्री गुरुदत्त, मनती उठ लवकरी त्वरित, मे अवतरलो कुंभकोणात, भक्तजना तारावया असं स्वामीच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांचा जन्म कुंभकोण या गावामध्ये झालेला आहे. ब्राह्मण कुळामध्ये झालेला आहे. वडिलाचं नाव शामण्णा आणि आईचं नाव सावित्री. या दोघं नवरा बायकोनी त्यांच्या जीवनामध्ये, कारण पायी यात्रा केलेली आहे, त्यांचं पूर्व पुण्य याच्यामुळे, कारण स्वामीचं जन्म त्यांच्या पोटी झालेला आहे. स्वामी म्हणजे दत्तात्रेयाचा हा अवतार आहे. आणि स्वामीचा जन्मची कथा अलौकिक आहे. ते 5 महिन्याचे असताना ते जन्मले आणि जन्मल्यानंतर त्यांच्या आईचं पोट जशाला तसं आहे, कारण पोटामध्ये अजून गर्भ दिसतो. आईवडिलालाही चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये वाटतो. आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या म्हणजे सावित्रीच्या पोटाला एक मुलगी जन्मली आणि त्या मुलीचं नाव चंद्रप्रभा ठेवण्यात आलं. असे हे सद्गुरू चिन्मयानंद स्वामी त्यांच्या जीवनामध्ये कुंभकोणामध्ये जन्म घेऊन त्यांनी दर्जी बोरगाव येथे कारण 20 वर्षे वास्तव्य केलेलं आहे. आणि ते 20 वर्षे वास्तव्य केले असताना त्यांचा हा समाधी सोहळा 102 वर्षेची ही समाधी सोहळा उत्सव दर्जी बोरगावला चालू आहे. तर आपणही तिथं जावं, अशा सद्गुरूच्या सानिध्यामध्ये जावं. अशा सद्गुरूच्या सानिध्यानं आपल्या जीवनामध्ये संताची भेट होईल. आणि संताची भेट झाली की आपल्याला भगवंताची भेट होईल. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या
अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक वरदेवारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.